तुमचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण जर पाहिलं तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते हे एकत्रित दुपारी 2 वाजता हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा मोठ्या प्रमाणात व्हायरल बातम्या होत आहेत। खरंच हप्ते दोन्ही एकत्रित मिळणार आहेत का? आणि जर हे दोन्ही हप्ते जर एकत्रित मिळाले तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी होईल आणि हे मिळायलाच पाहिजे, कारण की शेतकरी बांधव अगोदरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती आहे 8व्या हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहेत। तर पीएम किसान ही भारत सरकारची एक महत्त्वाची शासकीय योजना आहे आणि ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणे हा आहे। तर महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर 22वा हप्ता आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती यायला पाहिजे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर लाभ शेतकरी बांधवांना कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयाचं अर्थसहाय्य मिळत असतं। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की जर हे दोन्ही हप्ते जर एकत्रित 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आले तर निश्चितच शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी होईल आणि एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी होणार आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये आणि दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये दिल्यात येत असतात। महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही योजनेचे हप्ते हे एकत्रित मिळाले तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नक्कीच एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्ता मिळत असतो। अशा पद्धतीने हप्ता तुमच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येत असतो डीबीटी मार्फत, म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये। आता कोणत्या योजनेचे पैसे जे आहेत ते आधार संलग्न बँकेमध्ये मिळत आहेत। अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचे पैसे असतील ते थेट तुमच्या खात्यावरती आधार संलग्न बँकेमध्ये येत असतात। तर अशा पद्धतीने पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे नक्कीच दोन्ही हप्ते एकत्रित द्यावेत। धन्यवाद। जय शिवराय।